नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। माळेगाव वार्ता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होणारी स्वागत कमान। प्रशासनाने 20 वर्षांनंतर परवानगी देऊन जातीयवादी संकुचित विचार करून परत पाडली। या विरोधात बेडग ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले होते। नंतर हजारोंचा मोर्चा काढला, पण न्याय न मिळाल्याने बेडगकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी गाव सोडले। भर पावसात 150 कुटुंब न्याय मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयाच्या दिशेने लॉंग मार्च काढत निघाले होते। त्यांना देशभरात प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री यांनी कमान बांधून देण्याचे आदेश दिल्यावर बेडग समाज बांधव गावी परत आले होते। परंतु बेडग ग्रामस्थांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून बेडग समाज बांधवांना मदत मिळाली। बेडग ग्रामपंचायतने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान होऊ न देण्याचा ठराव ग्रामसभेत करून घेतला। त्यामुळे परत हजारोंचा स्वाभिमानी मोर्चा काढला तरी प्रशासन कमान बांधत नाही। म्हणून पुन्हा एकदा माळेगाव ते मुंबई मंत्रालय सर्व 150 कुटुंबातील शेकडो लोकांनी बेडग गाव सोडले आहे व जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान होत नाही तोपर्यंत गावात न परतण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे। 21.5 त्यांनीच पाडलं। आम्ही एकदा लॉंग मार्च काढलेला, त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुमचं काम होऊन जाईल म्हणून। त्यावेळेस आम्ही परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी आमची दाद घेतली नाही। दाद घेतली नाही त्यानंतर त्यांनी गावच्या लोकांनी ग्रामसभा ठेवली। ग्रामसभा ठेवल्यानंतर त्या ग्रामसभेत प्रश्न विचारले होते की सगळ्या समाजाला की बाबासाहेबांची कमान कुणाला चालते आणि कुणाला नाही चालणारे म्हणणाऱ्यांचे 2-2 हात वर झालते। पण त्याच वेळेस हा प्रश्न विचारला असता तर मी त्यांना मान्य केलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण आणि संविधान हे कुणाला चालते आणि कुणाला नाही हे जर विचारलं असतं तर मी त्यांना आमचा सगळा समाज त्यांना एक शाबासकी दिली असती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्याविषयी मनात हे आहे म्हणून सांगितलं असतं, आदर आहे म्हणून सांगितलं असतं। पण त्यांना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुणालाही काहीही त्यांना पडलेलं नाही। त्यांना फक्त आरक्षण आणि संविधानच पाहिजे। पण आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जोपर्यंत कमान होत नाही आम्ही तोपर्यंत ह्या गावात परत येत नाही। आमचा समाज सगळा आता पेटून उठलेला आहे। आम्ही खरोखर परत येणारच नाही आता ह्या गावामध्ये। दुसऱ्यांदा घर सोडतो आता हे पहिल्यांदा आम्ही सोडलं पण आता दुसऱ्यांदा आता सोडलंय। आता परत आम्ही या गावामध्ये फिरकणार सुद्धा नाही। कुठलाही प्रशासन येऊ दे किंवा कुठला पण अधिकारी येऊ दे, आम्हाला काही फरक पडत नाही। आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं सुद्धा नुकसान व्हायला लागलं, ह्याचा सुद्धा आम्ही विचार केला नाही। जोपर्यंत माझ्या बाबांची ह्या जागेला इथं कमान उभा राहत नाही, आम्ही जोपर्यंत डोळ्याने बघत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान या बेडग गावचा जातीयवादी सरपंच उमेश पाटील त्याच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन 16 जूनला त्यांना जमीनदोस्त केली। त्यानंतर आमचा लॉंग मार्च निघाला। लॉंग मार्च नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत,
त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, लॉंग मार्च आम्हाला थांबवायला विनंती केली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या. पण त्या मागण्या मान्य त्यांनी केल्या, पण जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांनी त्या मागण्या केराच्या टोपलीमध्ये टाकल्या. कारण फडणवीस साहेबांनी आदेशामध्ये कुठेही उल्लेख केला नव्हता की नवीन ग्रामसभा घेऊन तुम्ही हा ठराव किंवा याचा जो प्रस्ताव आहे तो जिल्हा परिषदकडे डीपीडीसीकडे पाठवा. पण हे न करता या जिल्ह्याच्या सीओ तृप्ती घोडमिसे यांनी षडयंत्र करून आंबेडकरी समाजाचा घात केला आणि या दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं की नव्यानं ग्रामसभा घेऊन हा कमान बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे पाठवावा. त्यामुळे या तृप्ती घोडमिसे यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. त्यांच्याबरोबरच त्यांना हे करायला लावण्याची शक्यता असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि या जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, उमेश पाटील बेडगेचा सरपंच आणि इथले बापूसो बुरशी असतील किंवा त्याचे आणि गावातले जे काही राजकारणी असतील या सर्वांचा पण मी जाहीर निषेध करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वाभिमानी समाजाला एक वेळ नाही तर दुसऱ्या वेळेला पुन्हा गाव सोडण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे. पण आंबेडकरी समाज हा न घाबरणारा समाज आहे. या बेडगेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान झाल्याशिवाय हा समाज या गावामध्ये परत येणार नाही. या इराद्यानं समाज उतरलाय. कुठेही चर्चा होणार नाही, कुणाची मध्यस्थी चालणार नाही. ज्या दिवशी बेडगेच्या स्वागत कमानीचं काम पूर्ण होईल त्या दिवशी हा बेडगेचा आंबेडकरी समाज या गावामध्ये परतणार आहे. मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे, या गावानं बेडगेने ग्रामसभा घेतली म्हणजे अंतिम नाही. या ग्रामसभेचा जो काही ठराव आहे तो रद्द करण्याचा अधिकार ग्रामपंचायत अधिनियम 2023 नुसार हा विभागीय आयुक्तांना असल्यामुळं या ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव झालाय. आता कमान होणार नाही. अशा पद्धतीच्या भावना कुणाच्या मनात असतील तर त्यांनी ते विसरावं. आणि मी प्रशासनाला अजून इशारा देतोय की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्यांच्या नावाची या बेडगेच्या ज्या ठिकाणी पाडलं तिथून नियमानं बसेल त्या जागेवर जोपर्यंत उभी केली जाणार नाही, पूर्ण केली जाणार नाही, तोपर्यंत आंबेडकरी समाज या गावात परत येणार नाही. तसेच मला एक गोष्ट कळली की आता कुठेतरी पळवाट काढायचं म्हणून या बेडगेचा सरपंच की या गावामध्ये अभ्यासिका काढूया. अरे पण ग्रामसभेमध्ये तुम्ही जो ठराव केला तो महापुरुषांच्या नावाचा ठराव केलाय. महापुरुष एकूण 24 आहेत. कुणाच्या नावानं तुम्ही अभ्यासिका काढणार हे तुम्ही ग्रामसभेच्या ठरावामध्ये का नमूद केलं नाही? म्हणजे इतर राहिलेले 24 समाजात सुद्धा बांधणं लावण्याचा उद्योग हे उमेश पाटील करणार आहेत का काय असा प्रश्न आहे. त्यामुळं ही बेडग गावामध्ये अभ्यासिका होत आहे. त्या अभ्यासिकेला आमचा विरोध नाही, पण ती अभ्यासिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं व्हावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ही स्वागत कमान व्हावी. हीच आमच्या आंबेडकरी समाजाची भावना आणि निर्णय आहे आणि हा निर्णय पक्का आहे. त्यामुळे मी पुन्हा इशारा देतो, ज्या दिवशी बेडगेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान इथं पूर्ण होईल त्याच दिवशी हा आंबेडकरी समाज गावात परतेल. अन्यथा महिना लागो 2 महिने लागो किती पण वेळ जाऊ दे आम्ही या गावात परतणार नाही असा जाहीर इशारा देतो. चालू घडामोडी व नाविन्यपूर्ण मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब व शेअर करा ही विनंती. धन्यवाद.